नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 12 फेब्रुवारी 2026. आजचे आपले वक्ते आहेत पास्ट प्रेसिडेंट संजीव व रोटेरियन सुजाता कारंजकर यांचे जावई पार्थ रणजित खाडगे. त्यांच्या बोलण्याचा विषय आहे व्हिज्युअल इफेक्ट्स अँड ॲनिमेशन इन फिल्म प्रोडक्शन. थोडक्यात VFX या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत. आजची फेलोशिप पण संजीव आणि सुजाता कारंजकर यांनी त्यांचा नातू आर्यमन ह्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली आहे. यावेळची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स महाबळेश्वरला होती, त्यामुळे मी जायचं नक्की केलं. पण पैसे भरायचे राहिले. मग काय ब्लड डोनेशन कॅम्पच्या वेळी चारू, पराग सगळ्यांच्या प्रयत्नांनी शेवटी एकदाचे गेले भरले माझे पैसे. मग गाड्या ठरल्या, कोणी कसं जायचे वगैरे वगैरे. शेवटी शनिवारी 7 फेब्रुवारीला सगळ्यांचं प्रस्थान झालं. वाटेत अभिरुचीमध्ये भरपेट नाश्ता केला. कुठून गेलं तर गर्दी लागणार नाही यावर भरपूर उहापोह केल्यानंतर सगळ्यांनी नेहमीच्याच रस्त्याने जायचं ठरवलं आणि सुखरूप वेळात म्हणजे अर्थात तिथल्या नाश्त्याच्या वेळात आम्ही पोचलो. गप्पा इतक्या रंगल्या की आयोजकांना बाहेर येऊन सांगावं लागलं की आता लेक्चरला आज चला. कार्यक्रम भरगच्च होते. अर्थात सगळे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी फ्लॅग मार्चिंग झालं, ज्याच्यामध्ये सगळे AG, DG आणि इतर रोटरीचे मान्यवर सगळे सहभागी होते. पहिल्या दिवशीची जी लेक्चर्स होती त्याच्यात लेफ्टनंट कर्नल AK सिंग आणि यजुवेंद्र महाजन यांची लेक्चर्स होती. अप्रतिम लेक्चर्स झाली. कर्नल AK सिंग यांचं भाषण तर फारच सुंदर झालं. त्यांना रोटरीतर्फे सर्व्हिस अबाव सेल्फ हे प्राईज देण्यात आलं. ड्युटीवर असताना आणि घरात मिसेसच्या कॅन्सरच्या आजारात त्यांचा लढा, त्यांची सामाजिक बांधिलकी आणि या सगळ्यात त्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी खरंच फार प्रेरणादायक होत्या. सामान्य नागरिक देखील कर्तव्यदक्ष राहून एका सैनिकाप्रमाणे वागत असतो आणि असे करोडो सैनिक आपल्या देशात आहेत अशी त्यांची भावना होती. यजुवेंद्र महाजन ही अशीच एक वल्ली. एकदा कोणाच्या भाषणात त्यांनी विवेकानंदांचे विचार ऐकले काय आणि त्यांनी समाजसेवेचा वसाच घेतला. अनाथ, अपंग, दिव्यांग मुलामुलींचे पितृत्व त्यांनी हसत हसत स्वीकारले. आता त्यांच्याकडे 2000 मुले आहेत आणि त्यांना ती संख्या लाखापर्यंत न्यायची. अशा झपाटलेल्या वेड्या लोकांच्यामुळे जग चालतं असं मला खूपदा वाटायला लागतं. आता दुसऱ्या दिवशी जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये सकाळच्या सत्रात डॉक्टर अविनाश पोळ आणि नंतर डॉक्टर प्रकाश मंदाकिनी आमटे आणि जेवल्यानंतरच्या सत्रात पद्मश्री मनोज जोशी यांची भाषणे होती. आता सकाळच्या सत्र सुरू झाल्यानंतर डॉक्टर अविनाश पोळ हे बोलायला उभे राहिले. हे एक असे झपाटलेले दंतवैद्य. सातारा जिल्ह्यात प्रॅक्टिस करताना आलेल्या पेशंटची चौकशी करत त्यांनी त्यांचे सामाजिक प्रश्न जाणून घेतले. एवढेच नव्हे तर हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा त्यांनी विचार केला. गावागावात जाऊन शिवार फेरी करून गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याचा विचार केला. पण ह्यात त्यांनी गावकऱ्यांनाही सहभागी करून घेतलं. त्यामुळे गावकऱ्यांची प्रकल्पामधली आत्मीयता वाढली. हे स्वतःच्याच घरचं काम आहे असं समजून त्यांनी श्रमदान केलं आणि बघता बघता गाव टँकरमुक्त झालं. पाझर तलाव पाण्याने भरून वाहू लागले. मग सरकार, स्वयंसेवी संस्था सगळीकडून मदतीचे ओघ सुरू झाले. चांगलं काम स्वतःच बोलतं ना तसं काहीसं झालं. आमिर खानच्या पाणी फाउंडेशननी डॉक्टरांच्या कामाची दखल घेतली आणि आता मागे वळून बघायचं नाहीच असं डॉक्टरांनी ठरवलंय आणि ते आता त्यांची वाटचाल पुढे चालूच आहे. याच्यानंतर पद्मश्री प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची मुलाखत होती. आपण सगळ्यांनी त्यांची मुलाखत अनेकदा ऐकलीच आहे. अनेकांनी हेमलकसाला भेटही दिलेली आहे. पण प्रत्यक्षात डॉक्टरांना ऐकणं हे एक वेगळंच अनुभव आहे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव, त्यांचे विचार, बाबांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव, हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकताना एक वेगळंच प्रभाव आपल्यावरती पडतो.
त्यांच्या वैद्यकीय अनुभवात त्यांच्या स्वतःचे अनुभव होते, त्यांच्या मुलाच्या ॲक्सिडेंटचंही त्यांनी आम्हाला गोष्टी सांगितल्या. या सगळे श्रोते अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांचं भाषण नेहमीप्रमाणेच अगदी बहारदार झालं. त्यांच्या चुरचुरीत शैलीत त्यांच्या तोंडून हे वर्णन ऐकताना सगळ्यांना खरोखर खूपच मजा आली. याच्यानंतर पद्मश्री मनोज जोशी हे यांचं भाषण झालं. तेही नेहमीप्रमाणेच अत्यंत उत्तम झालं. अत्यंत गुजराती असलेले मनोज जोशी हे या इंडस्ट्रीमध्ये कसे स्थिरावले याचे त्यांनी अनेक किस्से सांगितले आणि खूपच मजा आली या भाषणाला. याच्यानंतर आम्ही थोडीफार खरेदी वगैरे करायला बाहेर पडलो. जेवण खाण याची व्यवस्था अत्यंत उत्तम होती. गुजराती पद्धतीचं जेवण फारसं मसालेदार नाही, पण अत्यंत रुचकर. यामुळे सगळे आलेले लोक अत्यंत एन्जॉय करत होते. आमची राहायची व्यवस्था पराग गाडगीळच्या कृपेने महेंद्र हॉलिडेजमध्ये झालेली होती. त्यामुळे काय मजाच मजा. रात्री बँक्वेटच्या वेळी ऑर्केस्ट्रा होता तेव्हा सगळे मिळून मस्तपैकी नाचलो. एकंदरीत खूपच धमाल आली आणि त्यामुळे लगेचच पुढच्या कॉन्फरन्सचे बेट हाकायला आम्ही सुरुवात केली. थँक्यू सो मच. अरे हो, अजून एक महत्त्वाचं सांगायचंच राहिलं. काय मी तरी विसरभोळी. आमच्या क्लबला मॅक्झिमम अटेंडन्ससाठी प्राईज मिळालं आणि पराग गाडगीळला स्पॉन्सरशिपसाठीही प्राईज मिळालं. ही किती महत्त्वाची गोष्ट मी विसरून गेले. नमस्कार. स्पोर्ट्स रायला हा आपल्या क्लबच्या कल्पनेतून साकारलेला एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे हे दुसरे वर्ष आहे. यामध्ये वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी ज्यांनी कुठल्याही खेळात प्रावीण्य मिळवले आहे अशा खेळाडूंसाठी खेळाशी निगडीत क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतात, जसे की स्पोर्ट्स सायकोलॉजी, करिअर इन स्पोर्ट्स वगैरे. या वर्षाची स्पोर्ट्स रायला 14 फेब्रुवारीला मिलेनियम शाळेमध्ये होणार आहे. यामध्ये 13 शाळांमधील 178 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. पूर्ण 1 दिवसाची ही कार्यशाळा होणार आहे. क्लबमधील 38 सदस्यही यात सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेचा उद्देश हा खेळाडूंना खेळामधील वेगवेगळ्या विषयाची माहिती देणे आणि खेळांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. धन्यवाद. मंडळी, जाणून घेऊयात पुढील 2 कार्यक्रमांबद्दल. पुढील गुरुवार 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आपण तनिष व्यंकटेश याला आमंत्रित केले आहे. लहान वयात त्याने शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित केलेल्या अभ्यासामुळे त्याला गौरवले गेले आहे. तो आपल्याशी मराठी साम्राज्य या विषयावर बोलणार आहे. पुढील गुरुवार 26 फेब्रुवारीला मीटिंग होणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. पण तत्पूर्वी आपण शनिवार 21 फेब्रुवारीला आपली क्लब ॲनिव्हर्सरी साजरी करायला रोटेरियन हेमंत कटक्कर यांच्या 4 सीझन्स भूगाव येथील फार्म हाऊसवर भेटणार आहोत. वेळ आहे संध्याकाळी 5:30 वाजता. वाढदिवस शुभेच्छा. 17 फेब्रुवारी वृंदा कटक्कर हिचा वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 16 फेब्रुवारी रोटेरियन स्वाती व दिलीप पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस. 19 फेब्रुवारी रोटेरियन विवेक व सुचेता सेठ यांच्या लग्नाचा वाढदिवस. या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या क्लबकडून भरभरून शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.